नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दीप्स कॉर्नरमध्ये स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल किंवा भोगी स्पेशल भाजी। त्यासाठी मी एक गाजर कट करून घेतलेले, थोडेसे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, थोडेसे बोरं घेतलेले, थोडंसं हरभऱ्याचे दाणे काढून घेतले, वालाच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत, 2 ते 3 वांगे घेतले, थोडीशी फुलगोबी घेतली, थोडासा लसण, खोबरं, टमाटो आणि कांदा घेतलेला आहे आणि सोबतच थोडासा पेरू घेतलेला आहे। आता आपल्याला कांदा, टमाटो, खोबरं आणि लसणची पेस्ट करून घ्यायची आहे। आता भाजी करण्यासाठी मी एका कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। आता यामध्ये जे आपण कांदा, लसण आणि टमाट्याचं जे वाटण केलं होतं ते यामध्ये आपण घालत आहोत। हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे। आपलं वाटण व्यवस्थित भाजल्या गेलेले पहा, छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे त्याला। आता यामध्ये घालत आहे मी अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनेपूड आणि 2 चमचे गरम मसाला। हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेत आहे आणि मसाला 1-2 मिनिटं शिजू देत आहे। मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या। आता यामध्ये घालत आहे मी हरभऱ्याचे दाणे, वाटाण्याचे दाणे, गाजर आणि जांब। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आता सोबतच यामध्ये मी टाकत आहे गोबी, वांगे, वालाच्या शेंगा आणि बोरं। हे सुद्धा आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकत आहे मी चवीपुरतं मीठ। आता यामध्ये घालत आहे मी पाणी सगळ्या भाज्या आपल्या शिजण्यासाठी आणि यावरतून ठेवायचं आहे आता आपल्याला झाकण। एक 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली भाजी तयार होईल। आता आपण झाकण उघडून पाहूया। छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि आपल्या सगळ्या भाज्या व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत पहा। व्यवस्थित अशा सगळ्या भाज्या तुटत आहेत। तर तयार आहे आपली भोगीची भाजी। आता यामध्ये मी वरून घालत आहे कोथिंबीर। अतिशय खमंग असा वास सुटलेला आहे। तुम्हाला ही माझी आता भोगीच्या भाजीसोबत नेहमी बाजरीची भाकरी बनवतात। संक्रांत ही नेहमी थंडीच्या सीझनमध्ये येते आणि बाजरी आणि ह्या बाकी भाज्यासुद्धा गरम असतात, म्हणून ह्या सीझनमध्येच ही भाकरी आणि भोगीची भाजी खाल्ली जाते। आता हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, हे मी पाण्याने भिजवून घेत आहे। हे अशा पद्धतीने आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे भिजून झाल्यानंतर याचे 2 भाग करून हातावरती आपल्याला याचा गोल करून घ्यायचा आहे। परत याला थोडंसं पीठ लावून याचा गोल असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। खाली थोडंसं मी पीठ टाकत आहे। भाकर आपल्याला थापून घ्यायची आहे। यावरतीच आता एका ठिकाणी मी थोडेसे तीळ टाकून घेत आहे आणि त्याच्यावरती ही भाकरी ठेवत आहे आणि थोडासा पिठाचा हात घेऊन ही भाकरी आपल्याला अशी गोल थापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ह्या भाकरीला आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे। पहा, आपली बाजरीची भाकरी इथे अशी तयार झालेली आहे। आता हिला ताव्यावरती आपण शेकायला टाकूया। तावा गरम झालेला आहे आपला, त्यावरती मी ही भाकरी टाकत आहे आणि वरून थोडासा याला पाण्याचा हात आपल्याला लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने खालच्या साईडने व्यवस्थित आपल्याला ही भाजून घ्यायची भाकरी। असं हे पाणी लावून घ्यायचं आहे। पहा, आपण जे वरून पाणी लावून घेतलं होतं ते थोडंसं ड्राय झालेलं आहे। तर इथे आता आपण भाकरी पलटून घेत आहोत। पहा, तिळाची कोटिंग आपली किती सुंदर अशी दिसत आहे। आता खालच्या साईडने आपल्याला व्यवस्थित ती भाजून घ्यायची आहे। आता खालच्या साईडने सुद्धा आपली भाकरी व्यवस्थित भाजल्या गेली असेल। पहा, किती सुंदर अशी ही भाजल्या गेलेली आहे। आता ही भाकरी आपण तावा उचलून गॅसवरती भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने। पहा, किती सुंदर अशी ती फुगलेली आहे। तर
तयार आहे आपली बाजरीची भाकरी. पहा किती अशी टम्म ही भाकरी आपली फुगलेली आहे आणि तिळाचं कोटिंगही किती सुंदर दिसत आहे. आता अशाच पद्धतीने आपण बाकी भाकरीसुद्धा बनवून घेऊया. तर तयार आहे आपली भोगी स्पेशल बाजरीची भाकरी आणि भोगीची स्पेशल भाजी. पहा भाजी किती सुंदर अशी दिसत आहे. सगळे गाजर बोर सगळं भाज्या कशा अशा व्यवस्थित सुंदर अशा दिसत आहेत. तुम्हाला ही माझी भोगी स्पेशल रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.